करणार करणार रे मी यंदा लगीन करणार रे. ए आय काय रा अग उरक की लवकर, मला लय भूक लागली. अगं कधी करायची तू? करते आता करून देते बर का. तुला लय गावाचं काम असतं ना. करते आमची म्हणजे पावडर लावली म्हणजे गोरा दिसतो. काळा तर मी काळा कसं होय गाय काय बरोबर ही परत भांडत बसून मला जाऊन द्यायची ना बाहेर परत. नाही करून देते की पटकेन तुला. गावातलं तुला काम असतं ना. खाल्लं की पोटात बाहेर पडलं की. हे आई काय रे? अरे देखील जेव्हा इथं जाऊन बाहेरच बसतो मी. बर देते तुला जेवाय देते. पाण्याचा टिपका नाही स्वयंपाकाला जेवाय मागतोय. घरी पाणी घेऊन ये पहिलं. सायकल जाऊन पाणी घेऊन ये. पाणी नाही स्वयंपाकाला. ए लका ते पाटलाला सांग की आपल्या नळ चालू करायचं पाणी. मला लय सायकल तापवतो लागा पाणी आणायला. स्वयंपाक नाही करणार मी. स्वयंपाकाला पाणी नाही घरात. आज थोडं तरी का म्हणून काहीच नाही पाणी. ड्रम आणि सायकल जाऊन पाणी घेऊन आईला का मला रोजचं काम नको. मला वाटतं हे ड्रमचं ही ह्याला असं वाटतं फाशी घ्यावं. मला वाटतं नको फाशी घे. पाणी घेऊन येतात जा. मग स्वयंपाक तुला करून देते. जा लवकर. जातोय का थोडं नाही स्वयंपाक पुरता काय नाही. तांब्यावर पाणी नाही घरात. बरं चालतंय आणतो पाणी. कर स्वयंपाक. पाणी आणलं तुला स्वयंपाक हो करून कर. मुडद्याला काम नको काय. मला सारखं पाणी बस. मी खातो कुठतरी इकडे तिकडं. जाऊ दे. गेला वाटतं पाणी आणायला. हातपाय आपटत. अगं बाय ड्रम तर इथंच ठेवून गेला या. पाण्याला बी गेला नाही. नसता गेला तर हुदडायला गावातली बोंबलत हिंडाय नसता. काय बाय लय वैताग दिला या पोरानं. आता मीच जाते नीती एक हांडा भरून घेऊन. आता आल्यावर लागन गिळाय त्याला. कर म्हणून कालवा करेन लय. काय वा कुठं लागलाय तुम्ही? पाण्याला चालली. त्याला पाणी आण म्हणलं तर मुडदा गावात गेला निघून. कुठे पाणी लावून काय करता मग आता? पाणी नाही प्यायला लागत. पाणी प्यायला तुम्ही त्याचं हे करून टाका. काय करता? काय करतो दोन बघा की असली ते एखादी. माझं बॉम्ब झाली. मला नाही. माझी गेली निघून ना. काय करायचं मग आता? बघा नाही तक करू नका. नाही तक करावं तर लागतंय की घरातलं. अहो ते झालं तुमचं 100 रुपये द्या. कुठलं पैसे तवा? 10 रुपये नाही जवळ. अहो 10 रुपये नाही. माणूस काय सांग घेऊन येईन का पैसे सांगा. बाहेर निघता 500 रुपये द्यावं खिशात. काय करायचं? पाण्याला आल्या पैसे आणते तोय तवा. मग घरी येईल. मग नको घरी पैसे नाही तर. फक्त पैसे ते मुडदा घेऊन गेलाय. काय रुपये मिळाले तुमचं? काय नाही. तेवढं ओळखून ना. बर आणि परत पाण्याने बर असलं तर नसल्या कुठलं द्यायचं तुम्हाला? हा चला जाऊ का मग? पाणीच नाही सुटलं. नाही आजारी म्हटलं चव नसेल म्हणून सांगितलं असं. पण आज सगळी दुकानं बंद येत. आप्पाकडे जातो. मागच्या वर्षी लय हरभरा झालता आप्पाला. पण आप्पा दिन का लय आधीच जळतं माझ्या. जाऊ दे. नाही तर मावशी देणेच की. पण मावशीला सांगून जमणार आहे का? बायकोला लागते थालपीठ खायचे. मावशीला सांगतो असं की आमच्यात पाहुणे येणार आहे. त्यांना पुरणपोळी करायची. आता मावशीला आवाजच देतो. आता बोललं पाहिजे. हे आप्पाचा तर काय भरोसा नाही. आवाजच देतो पहिल्यांदा. आप्पा ए आप्पा. आप्पा तर काय घरात दिसत नाही. आप्पा तर नाही. मावशीला जागला. आपलं काम झालं. चतुरा रंगे ऐक की. अरे माझं बोल बर. चतुरा आपल्याला बाहेर रंग्या चल की आपल्याला बाहेर. माझं काम व्हायचं नाही. माझ्या नाने घोगऱ्या खातोय तू. मावशी तुमच्याकडे तू जा बाबा. मावशी तुमच्याकडे चालतो. आम्ही तुम्ही राव आई. अहो ती पोरग मध्ये आलं राव. कोणत्या पोरगा? सोने आमचा. ती बोलायला लागलं की लगेच तुमचं नावच पुरं घेऊन दिलं नाही. ही मावशी धरा. काय धरा? अहो राव मावशी ऐका की काम होत थोडस आमच्याकडे पाहुणे यायच्यात. चतुरा म्हणलं ना मावशी राव तुम्ही ऐकत कशाला मी तुम्हाला मी म्हणेन. तुम्ही आप्पाची आई म्हणजे माझी ऐकत मला नाही काय वाटलं. बरं थोडे मावशी डाळ द्या किंवा जरा. बरं तुला डाळ
आलेला माझं घर दिसलं. आता काय करणार हा? पाटलाच्यात कामाला आहे का नाही? पाटलाच्यात डाळान. अहो मावशी गेलो असतो राव, पण पाटील काय करते, एक तर पाहुणे घरी येणार आणि मी गेलं की लगेच कामाला नाही झोपणार. बाबा डाळ नाही काय ऐका नाही की यंदा नाही मावशी. झालं हरभर. अहो मी राहू हरभऱ्याची पुते आणून टाकू लागलो की राव आप्पाला. थोडी तर करा की मला. लावली मार्केटला आप्पाने. आप्पा जाऊ द्या, डाळ द्या मला, हरभरा नको. नाही बाबा डाळ. पाहुणे याच्यात द्या की थोडी राव. आणि त्या काय झालं, दुकान पण सगळे बंद येतं. असं वाटत असेल ना, मोजून द्या, अर्धा किलो द्या, नाहीतर एक असं डाळीचं सपाट द्या, पण द्या आता राव. बर बर चालते, थोडी देते डाळ तुला आता. थोडीच द्या, हा? आम्हाला तर कुठे लागायची. हा? पाहुण्यांपुरती द्या, देता ना. देते की. ही थांबते हा, तोपर्यंत. थांब तिथं देते डाळ तुला. नशीब ह्या आप्पा घरी नाही, आता ह्या आप्पाने वय देऊन दिली असती, लगेच घरी वासावा आला असता. काय नाही ते मावशीला काय आपलं गोड बोललं म्हणजे देते मावशी आपली चांगली तशी. डाळ थोडीशी दिली, डाळ थोडी होती. बस झालं आमच्या दोघापुरती. दोघापुरती? अहो 2 पाहुणे येणार आहेत त्यांच्या पुरती म्हणता, आम्हाला होय. नसलं तरी चालेल. बर बर हा. आणून दे माघारी, यंदा हरभर नाही तर. हो का, इथपर्यंतच या. हा देतो हा, दे आणून. आणून. आजपर्यंत कुणाला दिले तेव्हा तुमचे देणार आहेत. तुझी किरडीत गाडी मग. अहो मावशी असं नका म्हणू राव, देणार असं म्हणायचंय मला. बर बर या. बरं झालं. कुठे गेली ग सोने? ए सोने, सोने, ए सोने. गेली की सोनी शाळेत. अहो शाळेत गेलोय सोने. का तुझ्यासाठी काय घरी राहील होती? आपण सांगितलं नाही की तिने मला शाळेत चालली म्हणून. अगं टायमिंग झालं का घरी बसलो होती. बरं मी पण जातो, मला पण लय उशीर झालाय. थांबा थांबा, तुम्ही कुठं चाललाय? अगं पाटलांनी बोलावलंय, ते बारामतीला जायचं आमच्या दोघाला, लय महत्वाचं काम आहे. होय ग. हा सोनी गेली म्हणजे मला आता ह्यांना सांगावं लागेल. ऐका ना, बोल बोल बोल. तुम्ही चहा पिले का? आता सकाळी एकदा घेतलाय की चहा. थांबा की, तुम्हाला दूध आणू का? आता कशाला दूध नको, मला दूध बीत काय, मला लय अहो उशीर. तुम्ही थांबा, तुम्हाला आहे ना मी चहा नाही तर दूध घेऊन येते मग. आज नक्कीच काहीतरी काम दिसत. काय नाही, थांबा तुम्ही. अगं मला लय उशीर होतो या. नक्कीच 100% काहीतरी हिचं काम असणारच आहे. नक्कीच काहीतरी काम आता दिसतंय. बरोबर ह्यांना चहा पाचते मी पण. एवढा मोठा डबा चहा, एवढा कशाला चहा आणायचा? शुगर बिगर होईन की मला. तुम्ही सकाळी काय म्हणला, मी चहा पिलोय, मग आता कशाला चहा भेटा परत? मग कशाला डबा आणलाय? जाऊ दे. शुगर व्हायची तुम्हाला, असू द्या. डबा कशाला आणलाय माहितीये का? एक काम करा, आता तुम्ही चाललाय ना तर त्या सख्याच्या गिरणीत द्या, थालपीठच दळलंय तेवढं तेवढं ते टाका माझं गिरणीत. काम नाही बाई. तुमचं काम नाही, मग कोण काम करायची घरात? आता तू काय करते? मी नाही काय करत, मी तुमच्या आजची भांडी मी घासते. जावं तेवढं माझं काम करा. म्हणजे भांडे आली का पर आता माझ्या? नाही जा हो तुम्ही. आता तू आजारी म्हणून जातो आज, बर का? आणतो, तुला चव नाही ना. बरोबर जा तू, मला वाजता उशीर होईल, संध्याकाळी येताना टाकतो त्या सकाळच्या गिरणीत. आहो पण लवकर या घरी. बरोबर आणतो दळून. तोंडाला चव नाही ना तुझ्या. जावा जावा. तरी म्हणलं एवढी गोड कशी बोलते, काम असल्याशिवाय बोलत नाही ना. जातो आता. करते बाय, पहिलं दळण करून घेते. लाईट जाते येते, लाईट जाई कुटाणा हाय. कुठं पोरग बी जाऊन बसलंय, काय कळाना त्या पोराचं बी. काय करावं काय नाही, तर पहिलं दळण करते, त्याला लावते दळायला, तेव्हाच त्याला जेवाय देते, तर जेवाय देत नाही. अग बाय 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 बाय, आयो देते दळण करून पटकीने. आला की नेमका आणेन पटकीन दळून. काय करते बाय? काय नाही दळण करते या. मग उरेची ती काय करते दळण, पाणी आणायला लावलं, मुडद्याला तर गावात निघून गेला. कामात असं ह्याच्या कामात आहे काय काम, नुसतं गाव धुंडतो. गाव तरी धुंडायलाच पाहिजे की ग. पाणी आणायला सांगितलं तर निघून गेला. आता येईन गिळाय दे म्हणून. आणखी पिठाची चिमट नाही बघा आता घरात, तर लावते आता आलं की दळायला. ला 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 ला. काना केलं का जाणी? हे काय झालं आता करून देते. मी तर तिची केवढी का आजो ए आय, काय रा अरे स्वयंपाक झालाय का? झाला स्वयंपाक. हा. एवढं दळण करते आणि दळण घेऊन ये आणि मग गिळाय बस. काही दळणाचं माझ्या माग. ए आजो
तू कधी जाणार आहे या कुठं अगं कुठं म्हणजे वारे बिरेला कधी जाणार आहे या आताच येऊन बसतो का मला वारीला अजून किती वारी राहिली लांब मग अजून टायमिंग आहे तर अगोदरच गेले तर काय होय तवा आणि नागदोर कशाला तिथं जाऊ अगं तसं नाही वाळवंटात जायचं चंद्रबागेत फिरायचं वय जरा बरं वाटतं वाळूच बुडन भाऊ अगं वाळूच बुडत्यातोय पाण्यात बुडलं तरी आणि काय असं आता किती दिवस आपण आता द्या तुझं लगीन व्हायचंय अगं आज इथं का पार केस गेली आता कधी लग्न होईल माझं होईन की कधी होईन तेव्हा होईन गासभर खाईन तुझ्या बायकोचं मग जाईन कशाचं काय आहे इथं मलाच नीट मला आहे काय रे तू दिकी जेवाय मला अगं लवकर अरे पाणी आण म्हणलं तर निघून गेला तू अगं ते सोन्या आलता सोन्याने मला हाक मारली म्हणून मी तिकडे गेलो सोन्या येऊ दे गोण्या येऊ दे दळून आणल्याशिवाय तुला गिळाय नाही अजिबात अगं ऐक की हा तुला सांगा अगं स्वयंपाक केलाय ना काय नाही केलं अजून पिठाची चिमट नाही मला तर लय हा. भूक लागते सारखी. आण दळून तो आधी आणि मग बस तुला तिथे स्वयंपाक करून हो, मग आहे. गिळाय बस म्हातारी म्हणते की तुझं लग्नाचं लाडू खायला मग जाईल मग काय तर माय की माझं लग्न कधी व्हायचं पण मग होईल की जन्म घेतला म्हणलं बाशिंग बघितल्याशिवाय राहताय वय आणि ऐक हा. मामाला एखादा पोरगी असते तर काय झालं चार मामा नुसतं एक पोरगी नाही लागा मामाला बरं झालं मामाला पोरगी नाही ती तुला वळवला सांभाळायचं सांभाळा त्या पोरला बाजून सांभाळा अगं मग काय होतंय तेव्हा तुझ्याच भावाची पोरगी होती, सांभाळली असते की तर कोण नाही आधी कष्ट कराय शिक आणि मग लग्नाचं बघू बरं मी काय म्हणतो आहे ग अगं सगळंच मामा तसं तुला काय तुझ्या आई बापाने काय कोळसा बिळसा खायला दिलता का ग कर अगं काय तू बी काळी आणि मी पण काळाला का अरे माझ्यावर गेलाय तू कशाचं काय तेव्हा अरे माणसाचं दोनच रंग असतात हा. काळा एक आणि गोरा एक अगं ते सगळं झालं माझा ह्या कलरला बघून ना पोरगी सुद्धा पाचवाय ना नाही मस्त पळत येते ना कलर- तुझं दिवाळीपर्यंत लगीन कर नको काळजी करू नाही ना तू कोळसा कमी खायला पाहिजे आता म्हणजे मी काळा असं झालो मुड द्या काय बी काळजी अगं, करा, म्हणत राहतो तो तसं नाही अगं पण हा? खाया नव्हता मग? पाहिजे ग बरं तू एक काम कर उरक जा तू जर जा घेऊन हे असलं डबन बिबन चक्कीत नका मला लावत जावा ग मग कशात देऊ मला गावात फिरायला गेलो ना मग सगळे म्हणतात चालला येऊ चक्कीव पीठ दळायला मग नको दळून आणायला अगं पण हे तुझं काम असतं हे असलं आमचं काम असतं कोणा ते तर घरात काय थोडं काम आहे व्हय? कशाचं मोठ्या पाऱ्याला मला- जायला अगं माझं तर लग्न पळून लग्न बिग्न होणार मग मला चकाचक राहायला नको आता तुला शिकाय पाहिजे ना उद्या बायको आल्या दळून आण म्हणल्या मग कसं काय व्हायचं तुझं उरक झालंय का झालंय, झालं. थांब, ऐक हा. कपडे बदलून जातो असल्या कपड्या नको काय नाही होत कपडे नको बदल नाही पटकीने जा असले दळून कपडे आण. नाही. दुसरे कपडे घालून जाणार मी चक्कीवर नाही यायला घेऊन नाही जातो थांब दुसरे पटकीने. कपडे घालून जातो मी पटकीने उरक बाय बोलती पोराला एवढं नाही बोलून काय करू मावशी कामच कसलंच करा ना करीन की कशाला करतोय काम नाही आता काय मोकळा हिंडती त्याला टिकल्याशिवाय ते कामच करत नाही सांगितल्याशिवाय काय तर करीन अगं गोड बोलल्यानं करत्यात सारखा उठतोय हा. सोन्या आला आणि गोण्या आला आणि मोन्या आला की जातोय निघून आम्ही निघून जाणारच की पोरासोरांच्यात झालं का नाही उरक की लाईट जाईन दळून या पटकीने ए, आय काय म्हणतो अगं शर्ट तरी लका अजून वलच ही आणि तासाला कपडे बदललेच गावात ना आले कवर धुवून मनगट सुजली माझी कशाचं काय आहे, हा? हा आणि ती पावडर फसवाय तोंडाची काय झालं का पावडर झाली मग तिथं गिरणीत गेल्या पावडर काय काय लावायची पाव मग काय पीठ लाव का चकीचं पीठ नाही काय होत जा. अगं असं दिलंय त्या पाव पटकीने आण दळून ही माझ्या दळून माग तू कुठून लावलाय ही वाळवत असतो वळतंय. दळून आणलं तर तुला गिळाय ना तर गिळाय सकट नाही आमचं आता द्यायची बरोबर आण तुम्ही नाही. हा हा. तुला गिळाय सकट देणार नाही लवकर ये बर करते पटकीने बा आला मग त्याला गिळाय लागन आल्यावर देते दळून त्या दळून आणलं की भाकरी थापून एक पडलं. अरे काय करताय पोरांनो दिसा नाही वे हुमर पाडतोय अरे मला बी चढू दे की झाडावरती नको आल्या दर दर ही वर चढल येड ए अरे आल्या काय झाडा बिडा चढत बसलाय इधर पीठ दळून आण ऐक की तुझ्या दाजीच महत्वाचं काम आहे म्हणून मला तालुक्याच्या ठिकाणी बारामतीला चाललो या ए पोरांनो अरे थांबा की 2 मिनिट लागा दगडी बिगडी मारतात की आणि थालीपीठ या थालपिठीचं पीठ आहे हा मग तेवढं दळून व्यवस्थित आण आणि घरी दे तेवढं मला लय गाय झाली तू माझ्या घरच्या सारखं पीठ दळून घरच्या सारखंच आण हा. आणि ए पोरांनो कायला घ्यायच्या नादी लागला तुमचं तुम्ही खावा ते टुमर का उमर चला जाऊ का बघ मी तू कुठं चालला इकडे काका आधी
पिठाच्याच कामाचं आहे. अरे म्हणून तर ह्याला कामाला लावले. काय म्हणत जाऊ नको ह्याच्या पुढं. दादा तुम्ही इकडून जावा, मी इकडून जातो. बर बर लाला कामाला घरी नेऊन दे बरं का. लवकर. लवकर. अरे उशीर झालाय म्हणून तर ना. पडलो अरे बरं झालं ते रंगा काकानं लावलं त्याला आलेला, नाहीतर वर चढलं असतं पडलं असतं खाली आपल्या नाव आलं असतं. हे गाऊ दे ना मला. डाळ वाटावलंय आता थालीपीठच खाऊन जाणार ताई इकडून. तेवढ्या सांगितले आईला की मला नका पाठवत जाऊ. मला जर का माझं अजून हे असं डबं जर वागावलं तर माझं लग्न तरी होईल. कारण हा ए लाल्या लाल्या थांब, लाल्या थांब. ए लाल्या ए लाल्या हो. अरे थांब की. ए लाल्या आणि तुझ्याकडे कसं काय डबा आज ती डाळ निघाली होती थालपीठाचं. थालपीठाचं हो होय. हा काय यार लाल्या तुला कळतं बिळतं का अरे कुशाल डबा आला दळा घेऊन. तुला सांगितलंय की तेव्हा लग्न कर म्हणून लागा. आप्पा तुम्ही बी आला की डबा घेऊन. अरे आमच्या आईचा पाय दुखते म्हणून आईने मला लावले दळायला गिरणीत. तुला माहितीये हो का. का? आणि काय आणलंय डब्यात. अहो थालपीठाचं पीठ आणलं या काय बोलतो या दळायला. थालपीठ होय. हो आमची आज बाजरी बाजऱ्या दळाय आला या. आईचा पाय दुखते सांगितलंय तुला मग. हो का. बरं ऐक चल चला चल चक्की चल. चला एक काम कर पहिले माझी बाजरी जळू दे आणि मग तू थालपीठ दळ. दळ आता. हा? हा काय माझी पहिली बाजरी आणि नंतर तुझं थालपीठ. आप्पा तुम्हाला कुठे काम असतंय मला तुला काम कामाचं आहे, मला माहिती आहे. आप्पा ए आप्पा अहो, हे काय एवढे आमचं दळणं घ्या. आमचं माझं पहिले दळा. ऐका का ही बाजरीत दळा नाही आणि ही थालपीठचं एक काम करा. पहिलं बाजरीत दळा आणि नंतर दळा. हो आप्पा ही पहिले दळा थालपीठाचं. बरं ठीक आहे. तुम्ही आप्पा ही अगोदर दळा आणि माझ्या नंतर बाजरीत दळा. बरं बसू का इथं आम्ही. चालते तुम्ही बाहेर बसा, मी चालतो मग बरोबर. बाहेर बसू का. हा, बाहेर बाहेर बस. चला चला बस बस. हे सख्या अरे ये की लवकर इकडं. एक तळायचं राहिले तसाच मी किती वेळ झालं उभं राहिलो. ही थालीपीठाचं आहे, हे बाजरीचं आहे, दोन्ही चांगले दळून द्यायचे यांना. मला माहित पण आता जेवायचा टायमिंग झाला जा तुम्ही करतो बरोबर. चालतंय जाऊ का मग मी. आपण आलं बाहेरच वाटत वाटतं त्यांचं काय पीठ काढून घेतो. चोर बीट वाटलं काय आम्ही. लाल्या आणि थालपीठ जर आले केले आणले म्हणल्यानंतर तू थालपीठ कोण करणार आहे मग. अहो आमचे ताई गावाला गेली आई. ती मला माहिती आहे की ताई गावाला आहे ती. तूच कसा आला तेच मला कळलं नाही अजून. अहो ताई गावाला गेली. आमचं दाजी एक नंबर थालपीठ बनवतात. मला माहिती आहे, चांगलं माहिती आहे तुझं दाजी कसं थालपीठ म्हणतात करतात. अरे सवय लागली पाटलाला ऐकतं का बसून खायची सवय लागली या. तुम्हाला माहिती आहे का राव एक नंबर. मला चांगलं माहिती आहे. बरं ताई कधी यायची तुझी पाटली नाही कधी यायच्यात. ताई येणार आईचा पाय मोडला रानात पडली ती. थांब जरा मला बघू दे. त्या सकाळ बिका काढू बिडू नाही माझं पीठ. बघा बघा हाय चालली चक्की चालली या. थांबा माझं बघ. अरे तू बस मी. अहो थांबा. अरे लाल्या तू बस इथं. तू नको काय करू. हा चालू दे. आणि ऐक की उद्या बिद्या ये आमच्या घरी जेवायला. बर बर. बाजरीची भाकरी आज दळण गेला चांगली मस्त पैकी तुला झणझणीत बाजरीची भाकरी घालतो बघ. हो. हा आणि आमच्या बी घरी जेव्हा या परवा दिवशी तुम्ही तुम्ही आता बरोबर खाताय थालपीठ बरोबर खाताय. राजे आमचे एक नंबर करते थालपीठ. सकाळ चाललंय का व्यवस्थित. सकाळ उडक लवकर. काय लावले वर काय लवकर पण. हा तुम्ही इथं बसले आता दळण मिळणार नाही. का तुम्ही चक्कर मारून या. बसले की तुमचं पीठ काढून गेलं. आमचे 4 पेढे गेले त्याच्यात. मला माहिती आहे की 4 पिढ्या गेल्यात पण बसतो की आम्ही. झालं पाहिजे आम्ही शांत बसतो इथं. शांत बसतो आम्ही. नाही अजिबात बोलत नाही काय. चक्कर मारून माघारी या. नाही लवकर पाहिजे दळण. चक्कर मारून या. बरंच आहे. चल उठ चल चाललं लवकर जा आपण. काय अवघड आहे बाबा. अवघड लालच आहे.
हे आप्पाच. हा ठेवतो दळून ठेवतो. हा गहू चालू आहे आता. तुमचं काय आहे? गहू एक 10 मिनिटात येतोय. तुम्ही फिरून या, चक्कर मारून या. हिला आल्या ना आप्पा, त्यांचं झालंय. घेऊन आता घेऊन जातील ते. लाला झाला असेल लका लका अर्धा तास एवढं झालोय. एवढं फिरायला लागतोय. ए सका हा केला का आमचं दळण लका झालंय. झालंय का? हा की आप्पा तुमचा. हा लाला तुझा डाबा. ऐकी सका हे किती झालं या? वर ठेवायचं खाली. एवढं चांगलं मोला मागायचं आम्ही दळण आणतोय, तुम्ही राव खाली ठेवता. आहे सका हे किती झालं या? किती चाललंय म्हणजे दळणाचं हे 60 रुपये झाले तर. एवढं? हा बरं आहे. मागचं पण राहिलं तुमचं. हा ती मागचं मिळून झालं असतं. आता ते संपलं की राहणार. चक्की बंद कर. मला आपल्याला सांगायला लागतंय ह्यांना की चक्की बंद करा, चालू ठेवा. आणि टायर भारी लावला या. हा लागतो टावेल. पांढरं झालंय. बरं सका तेवढं आता काय कर तेवढं ठेव आता मांडून. लका आमच्या 4 पेढ्या तर मांडण्यातच गेल्या. बाया चोरीला गेल्या तरी पैसे मिळणार. बर गेल्या दिवाळीचे पैसे सगळे दिवाळीचे सगळे दिलेत मी बाया पैसे रुपया चोरीला गेले तरी पैसे दिले नाहीत. माझं एक ठीक आहे पण पाटलाने तर पैसे द्यावा का नाही? आमचं मांडून ठेवा. कशाचं मांडून ठेवतो? सगळं मांडण्यावरच गेलं. बरं असू दे एवढं तेवढं चालतं. बरोबर पुढच्या दळणाला लावू ना ते आईलाच आता लावतो आणि ते तुमचा सगळा हिशोब करतो. मला अजिबात हिशोबाचं काय म्हणतासारखं आलं की कुठं तेव्हा म्हणलं गेल्या वेळेस म्हणलं तेवढं आता आईचा पाय मोडलाय म्हणून नाही तर आई झाली असती. मग तुला माहिती आहे आमची चतुराबाई कसं काय. हा बरोबर नागिनासारखं आलं मग तुम्हाला कळेल. चालतंय पैसे मांडून ठेव. तेवढं पैसे आठवणी लाला दाजीला सांगतो आमच्या. लाला जर तुला डबा आणि तू जाऊ दे जा. अयो थालपिठीचं बरोबर सका जाऊ का आता ठेव मांडून. आणि होय सका तुला का लयच गोरा झालाय चक्कीतला का? पण लका पीठ जळ तू म्हणलं गोरा होणार की आता राहिलं गोरच होतं. लका हे आमचं लका सकाळ एक काम करू का उद्यापासून चक्की देऊ का इथं? चक्कीत नको येऊ इथे येऊन आम्हाला हे करतो का? काय करतो? काम कर घरी गेलं ना आता बाजरीचं पीठ दिलंय तुला. घरी गेल्यावर बाजरीचं पीठ लाव. त्याने काय गोर होतंय. आणि ते पावडर लावायचं. पावडर लावण्यापेक्षा पीठ आणलंय गोर होतंय उलट. काय सांगतोय मला माहितीये का इथं बसल्याने बरोबर गोर होतंय. मला माहिती आहे सगळं. हो याच्या घरी आणि रंगीपशी पीठ देतो निघून आता हे सांगणार थालपीठ करायला मस्त पैकी रागे याला घेऊन आता पाठी ह्याला बेदम मारणार. काय असू दे आपल्याला काय करायचं नाही. यार कुठं चाललं सोन्या? काय नाही फोका फोका खेळतोय. अरे काय फुगा खेळतोय का? शाळेत जायचं आणि ह्याचा फुगा खेळतात तुम्ही? बघा पिशवी चांगली आहे. ऐक की एक काम कर दुकानात जा आणि दुकानात फुगा घे आणि फुगवत बस. पैसे द्या की फुगा घ्यायला. काय लागा तुला लागा म्हणजे माझ्याकडे एकतर पैसे नाहीत. मी लगा पीठ आणलं उधार आणलंय पीठ तू माझ्याकडे पैसे माग. तू एक काम कर जा तू मला जाऊ दे माझ्या मार्गाने. आता हे काय करतो त्या पिशवीत पीठ भरतो बरोबर करतो. माझ्या डोक्यात आला एक प्लॅन तेवढाही करतो. चल काय बाहेरच हवेला जरा बघते इकडे तिकडे कडमन नाही पण घरात. आणि आप्पा जळण घेऊन चालत कुठल्या साईडला दिवस उगालाय काय माहित. पण आप्पांची काहीतरी भांगड दिसते अशी गपचूप काहीतरी कसं तरी करत चाललंय. बघतेस आज खाणार रे थालपीठ खाणार रे आज खाणार रे आज थालपीठ पाटील राहिला उपाशी लाले राहिला उपाशी. कोण नाही नाहीतर लय वरडावरड होईल माझी. परत तो काढतो आणि बरोबर करतो. एक काम करणार आईला सांगणार की छकुली का नाही छकुलीच्या आईनी थालपीठाचं हे केलंय तसलं हे आणलंय आणि विकत्यात सगळ्या ह्याच्यात. म्हणजे बिझनेस चालू केलाय छोटा बिझनेस चालू केलाय आणि ते बरोबर विकणार. लोक एवढं खात्यात होय
लायन पाटील एवढं खाणार आहे ते थालपीठ इडीच निवळ अरा हा आणि घरी जाणार आईला सांगणार आई हे बघ ती छकुलीच्या मम्मीने मस्त पैकी बिझनेस टाकलाय थालपीठ विकायची लोक कुत्र्याची भांडणं चालत का काय अरे हाडे हाड आणि मस्तपैकी थाईत आमच्या आईने थालपीठ केल्यानंतर अशी चव लागते ना अरे शेवटी आई ती आईच आगी एक नंबर चव लागती हाड आणि आप्पा पिशवीत पीठ घेऊन गेले तर डबा काय तर ठेवलाय बघते जरा ह्याच्यात. आप्पा तर गेले तर आता ह्या डब्याचं काय करू. जाऊ दे नेते घरी आम्हाला तरी होईल मम्मीला देते. चला पण आप्पा कुठे गेले जाऊ दे. आईला माझी प्रतिष्ठा काय दाजीची प्रतिष्ठा काय आणि मला लावल्यावर रंग्या दळायला. आता मी रंगा वहिनीकडे जातो आणि ही पीठ देतो तिला. रंगाबाईनी 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 किती वेळ झाला हाय मारतोय. काय झालं काय पीठ घ्या थालपीठाचं. अरे डबा कस काय तू आणलास पण. ती रंगा काकांची माझी गाठ पडली होती सकाळी ती म्हणली एवढा डबा घरी नेऊन दे आमच्या. आणलेस का नाही. दळून आणलाय दिवसभर दळणापाशीच बसलो होतो वाट बघत दळणाची दळून दिले मनुष्याने. आणि बरं ती आमचं ती कुठे ती गेलं तर आमच्या दाजी सगळे उलटायला. अरे उलटाय काय म्हणतोय नीट बोल की काहीतरी कामालाच गेला असेल की. गेलं असेल मग काय मला ते. बरं झालं आणलंच बाबा. मी सकाळ झालं मी त्या गिरणीत उभा राहिलोय मला थालपीठ बनवून घाला खायला. अरे गप बाबा संध्याकाळी ये खायला संध्याकाळी चांगलं थालपीठ करून घालते मी खायला. जा नक्की बरं का सकाळ झालं उपाशी राहिलो नक्की येणार बघा संध्याकाळी. बरं जा अगं बाई डबा तर लाल्या अगं बाया गेला काय लाल्या पण डबा तर काय माझा वाटा ना बाई हो. डबा तर काय माझा वाटा नाही थांबा उघडून बघते. अगो ही तर बाजरीचं पीठ दिसतंय. लाल्या अगो बाया गेला हे एक मुर्दा. त्याला एक काम सांगितलेलं करत नाही थालपीठ मागतो नुसता खायला. आणि आमच्या दिवट्याला बी सांगितलेलं कळत नाही लोकांचं डबं द्यायला लावतो हे तर घरी. आता आईला देतो हे थालपीठचं पीठ बरोबर सांगतो आईला सांग छकुली तिच्या मम्मीने दिले पीठ बरोबर करतो. आय काय ऐक की थालपीठचं पीठ आणलंय या. असलं कसलं घेऊन आलाय तू. अगं थालपीठचं पीठ आणलंय त्या छकुलीचे आहे ना त्यांनी बिझनेस टाकलाय थालपीठचं पीठ विकायचं आणि 2-2 किलोचं पॅकिंग करायचं आणि विकायचं सगळ्यांना. केवढ्याच आणलं हे. अगं उधार आणलं या. काय तू तरला का साडा उधारीच करून असं देता त्याला पैसे आई बुकले लागली ती दळणावाला म्हणला नंतर दळून देतो. डबा कुठे ठेवला. आज चक्कीचं दळणा ती चक्कीचं डबा. तू एक काम कर थालपीठाचं बनव लवकर आणि लवकर दे मला लय भूक लागली अगं मला. लय माझं बाळ कामाचं आहे. ऐक तुला करून देते तर दळलाय का बघून येतात जा. नाही दळायला वेळ लागणार मी बसतो इथं. नको बसू अगोदर मला एक खायला दे मग मी जातो. बर दे लवकर. देते करून. अजूनही थांबली. वाटते का बरं व्हायचं आता. तुमचं झालं फिरून फिराय कोण गेलाय पाटलांबरोबर गेलो तू बारामतीला. बरं आणखी आता गरम गरम थालपीठ तू खाऊन बसली या मला आण आता तुला चांगलं बरं वाटतंय तर आण लवकर. तुम्हाला थालपीठ खायचंय काय. ना गे बोवायचं आता दिवसभर कटून आलो या ये घेऊन थालपीठ एवढं कटून आलो पाणी तरी दे आधी. पाणी प्यायचंय वे तुम्हाला. नक्की चिडली नको पाणी नको थालपीठ चांगलं पाणी पाहिजे की तुम्हाला पण आता होय ती जाऊ दे डबा कुणाकडे दिलता तुम्ही. डबा होय तिला आल्या पैसे दिलता त्याच्यात दाजीच्यात कामाला गेलो तू होय ती बारक्या पोरांबर खेळत होतं म्हणलं जा तेवढं गिरण्यात दळून घेऊन ये लवकर. आणला ना बरोबर आपला. होय त्याने डबा नीट आणला असता तर कशाला आता तुमच्यावर मी कावली असती. बाजरीचा पिठाचा डबा घेऊन आलाय कोणाचा. बाजरीचं पिठच घेऊन आलोय होते. मग बाजरीचं थालपीठ घालू का तुम्हाला खायला. एक काम सांगितलं तरी काय बनवायला कळत नाही नीट त्या सख्याच्या इथं तुम्ही जावा आणि तुम्ही स्वतः चांगल्या हाताने आणा ते. नाही त्या सख्याकडे तर बघतो जाऊन बघतो सख्याकडे काय लय त्यात झालं या. तर तू चहा बी बनव माघार येतो. पाचते की तुम्हाला चहा नाही आधी डबा नीट आणा. काय सांगायची सोय नाही आणतो डबा.
सकाळ आता अंदाज पडलाय आता बंद करा जाणून घ्या. आलो 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 एक 5 मिनिटात आलो. ए सका काय रे कसा धंदा करताय रे तुम्ही का? काय झालं? काय झालं म्हणजे काय झालं? काय झालं का? चांगलं आमचं थालपिठीचं पीठ होतं ती ठेवलं असेल घरी बाजरीचं पीठ दिलं आम्हाला. थालपिठीचं पीठ खाव. मग काय पिढून पिढी धंदा ही 4थी पिढी आली आमची. पिढ्या असलं तरी बरं माझा डबा भेटला. तुझं पेट कोणी घेतलं असेल आम्ही नाही घेतलं. मग कोणी घेतला कोणी असं तिकडे बघा आम्हाला काय विचारतो? आम्ही तुमच्या गिरणी देतो म्हटलं तुम्हीच बघायला पाहिजे ना. तिकडे विचार कोणाला नेल ती? आम्ही काय पीठ चोरतो काय तुझं? अरे का असं कसं बोलतोय का तू? आम्ही येऊ का नको? आम्ही काय पीठ चोरतो काय मग? उद्याच नवी गिरण घेऊन येतो. आली घेणारी. अरे तुझी काय उदारी ठेवली असं बोलतोय? बारकी गिरण घेशील आणि परत येशील इथंच. ह्यानी दळण कधी आणून ठेवलं होतं? अरे रंगा इकडे इकडे काय म्हणतोय बोल आता. अरे पण तू दळण कधी आणून ठेवलं होतं? अरे मी नव्हतं आलो पण त्याला आल्यापाशी डबा दिलता की स्टीलचा काढतोय नुसता येऊन. अरे स्टीलचा डबा दिल त्याला आल्यापाशी. लाल्यापाशी वय? अरे लाल्यानं आप्पा आले होते आप्पा. लाल ना पाच. हो या आपणच कार्यक्रम चालला तू गिरण घ्यायला लय आली घेणारी चक्की. अरे बोलले माणूस काय लगेच बरं ऐक ते आप्पाकडे जाऊन ह्यो आप्पाने खात बसला तुला काय सांगू नको काय हे आपण थालपीठ खायला सुरुवात बरे जातो रे मी. ए रंगा इकडे इकडे इकडे. आता काय झालं तुला बोल. त्या थालपीठाचे पैसे तर दिलेत का? लागलं बोलायला. अरे केला का? पाठीमागची उधारी राहिली तुझी. अरे तुला वाईज बोललं म्हणून एवढा राग आला उद्या पगार झाला असं फिकतो तुझ्या अंगावर. मला उद्याचे उद्या पैसे पाहिजे. देऊन टाकणार तुझं पैसे मला त्या आप्पाचा आधी बघावं लागेल ह्याचं. उद्याचे उद्याच पैसे पाहिजे. आनंद येणार उद्याच पाहिजे. उद्याला मला नाही दिलं तर बघ मग. कोणाचं ठेवलं तेव्हा तुझं येणार आहे मी. काय सांगू नको मला उद्याचे उद्या पैसे पाहिजे मला. अरे बासकी झालं देतो केला का? मग आला वरती तावात बोलायला. अरे बासकी ठेवलं कोणी दळण काय ती बघ की. आप्पाच कारस्थान असणार आहे 100% सांगतो. सेकंड सांगितले दंगे अगं पाणी तरी आणखी. काय डबा नाही आणलं तू मोकळा चालला वय. आता काय ती गेलतो की त्या गिरणीवाल्याकडं. मग काय म्हणलं ते सकाळ? अगं सकाळ काय म्हणलं माहितीये का? सकाळ जर ते आप्पा आणि लाल्या दोघच बरोबर होती. 100% सांगतो त्या आपणच कारस्थान केलं असणार आहे बघ त्या. म्हणजे आपा आपला डबा घेऊन गेला वय. मग काय तर म्हणजे ती तसं नाही म्हणला पण ती दोघच होती. माझं 100% सांगतो त्या आप्पावर डाऊट आहे माझा तर. मग थांबा मी आपाच्या घरी जाते आता. तू कशाला जाते आजारी? तू झोपीत आपली मी जातो आणि तिथे जाऊ. नाही नाही थांबा मी बघते की त्या आपाकडे जरा असा डबा चोरून नेतो. मला मागितलं असतं तर मी दिला नसता का त्यांना डबा. मला माहिती चांगलं कशी बघते त्यापेक्षा तू इथेच थांब मी चांगलं बघतो त्याच्याकडे. तुम्ही थांबा मी जाऊन बघते आपाकडे. अगं तू आजारी तू जुब्बाच बाया चक्कर. तुम्ही इथं बसा. असू दे आजारी असली तरी काय मला आपाला बोला येत नाही का? तोंड नाही काय? माझा एक थोडस तू कुठं बाहेर येऊन चक्कर बिकर पडली तर मी केवढ्यात पडायचं? मला उर्दंड बसन तुला काय आहे? तू लय जोर चढतो भांडणार त्यापेक्षा तू इथं. नाही थांबा बोलू द्या मला आपाला. असा डबा नेतात होय तवा. अगं न्यायचं बीच मी बघतो ना लक भांडत बसतो तू बस झोप तू इथं गप. उगाच चक्कर आलं माझ्या मागं दुखणं आणखी वाढायचं. पण डबा घेऊन या नक्की तो. येतो डाबा पण घेऊन येतो आणि त्यांनी जर बनवलं असतं ना ती पण घेऊन येतो. हाय असं काळजी करू नको तू. नाही ह्या पकड जातो ह्याच्या घरी डायरेक्ट गेल्याशिवाय तर गावती वेळ जाऊ दे. काय बाया किती कष्टाने मी दळण केलतो. डाळ नव्हती तर नवऱ्याला डाळ आणायला लावली. पण पीठ गेलं कुठं असून त्या सगळ्यांनी तर डबा नसेल ना तिथल्या तिथंच गायब केला. नाही तर एखाद्या वेळेस लाल्याने तरी नेला असेल. तो का आप्पाचा बी भरोसा नाही. मागच्या वेळेस बी कोंबडी त्याने तसंच हे केलं कोंबडीचं. आप्पाने बी नेलं असेल पण जाय ना कुठं का. इथं दुखण्यातनं उठली चांगलं खावावं म्हणलं ते थालपीठ कशाचं काय ते बी नशिबात नाही माझ्या. करून देते आता ह्याचा कार असतो खाताना. थालपीठ 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 खायचंय त्याला. कवा दळून यायचं करायच्या भाकरी तर थालपीठ या करून देते म्हणजे आपला बसन खात. झालं बाबा थांब लगेच देते. काय रे लवकर लागा किती झालं असलं गोष्ट थालपीठाचं आहे. हाड लागली का आता? गेलं गावात हिंडून फिरून आला सगळ्याला आता बसला गिळायला. खा थप्पड करून दिलाय तुला. एवढंच वय एकच वय करते अजून एक एवढं तर खा की. आण लवकर त्याला किती खायला लागते. आयो काय रे? अगं हे सगळं होलं कशी दिसत त्याला? अरे तसंच असतं थप्पड. असली होलं असलंच करतात थप्पड. तुला करायला येत नाही थप्पडला का? मी केलं असतं की चांगलं मस्त. तुझी बायको आलं लगीन झालं दुसरं. आता चांगलं झालंय का? लय हाताला तुझ्या चव आहे. हाताला तुझ्या चव आहे ग. खा बाळा खा.
पण ही ओलं कशाला एवढी काढलं तर कोणाच ठेवली तशीच असते ती रे तशीच होला पाडावं लागतं तेव्हा ती शिस्त हा अगं बघ तू यातली कोण दिसतोय का बघ काय रे एक नंबर झालंय बघ हा अजून आणू का अगं आणखी मग बघ आता घे खाऊन तेवढा उरक अगं कुरान हा आणते दर हा दर अयो आणि तू बी खात घे खाते रे बी खातो आधी घे खाऊन उरक लवकर हा अगं यातनी तर नाही दिसतोय का काय कोण ग बघ आता चांगला खात बसला की रे अरे चांगला खा की चांगला लागत असेल तुला काय ना थांब आय रंग्याला रंग्या तू बी आला होय बस बस केलंय तुला बी दर खा माझ्या बाळावानीच रा तू बी खा मावशी काय म्हणतो तुम्ही राव आमच्याच घरचं आम्हाला खायला घालता की तुझ्या घरचं मग काय लय शाना दिसतोय तुझ्या घरचं छकुलीच्या ऐकून माझ्या पोराने आणलंय की चकुलीच्या ऐकून आणलंय कशाचं मावशी ही आणि ती लाल्या मला सख्याने सगळं सांगितलं दोघं गेलती मी राहून त्या लाल्याकडे डबा दिलता आमचा ए रंग्या तू माझ्या काहीतरी आरोप घेऊ नको त्या चकुलीच्या मम्मीने बिझनेस टाकलाय ह्याचा थालपीठचा विकायचा त्यातली 2 किलो मी पीठ आणलं या आय तुला माहिती आहे ना मी उधार आणलं पीठ तू लागलं सांगायला तू खायचं असलं खा नसलं निघाय निघ आपण बाकीचं सामान लागतं की आमच्या घरचं ती आणलंय तिथे केलं रंग वाट बघते तर एवढं खान जा घरी तुम्ही लय करायला लागला का काय केलं तेव्हा पीठ आमचं सगळं आमचं तुम्ही लागला सांगायला गप रंग्यानं काय तर करू तू काय नाटक खाय नाही तुम्ही आधी पोराला विचारायला तुम्ही काय रे म्हणजे काय अजून तुम्ही तसंच राव पीठ आमचं ती खात बसले राव हे माझ्या सारखं काय ना काय आरोप घेतली नको तसे आधीवादी घेत जाऊ अरे पिठला खरंच माझं का रंग्या खाल्ला का तू मावशी काय तुमचा डबा कुठं होता डबा ते आमच्या घराच्या शेजारी नाही आप्पा या डब्यातलं पीठ त्या कॅरबॅग मध्ये उतरून घेऊन आलेत पीठ आणि डबा तिथंच ठेवून आलेत काय करावं ह्याला बघ नीट करतच नाही अजिबात काहीतरी तू बोंबलू नको बरं का माझ्यावर नाव घेऊ नको काहीतरी तू काहीतरी काय आप्पा मी मावशी सांगितलंय मी हेच डबा आमचा आहे मग चकुल तू म्हणते ती बरोबर आहे मी सांगतो का ना मावशी तुम्हाला थालपीठ आमचे म्हणून आप्पा ते तुम्ही तुमचं बघा काय बघायचं माझी मम्मी ओरडल मला मी जाते आधी घरी तुम्हाला काय सांगितलं मावशी यांनी छकुलीच्या आईने पीठ दिलंय म्हणून पोरगी होती तर का नाही विचारलं राव तुम्ही काय राव अजून बघताय राव त्याला चांगलं शिकवा राव छकुलीच्या आई कोणाला आणलंय तुला कळतं बोलतो का तुला अहो हे डबा राव पोरगी सांगून गेले तुम्ही असं कसं बोलता घ्या राव तुम्ही तर काटीन बडव त्याला अरे पण डबा नेन पिकन कुठं ठेवलं कुठवर सांगू तरी बाबा मीच पीठ दिलं होतं आप्पाला अरे दिलंय तरी कुणी ही म्हणते छकुलीच्या आई कोण आणलंय तो म्हणतो मी दिलंय सारखं खातोय मावशी काय भांडणासारखं खातोय अरे नको केलंय बाबा त्याने मावशी 2 मिनिट तुला मी काय सांगितलं आमच्या घरी नेऊन पीठ दे घरी नेऊन दे आप्पाला पीठ लागत होतं ते म्हणजे थालपीठाचं पीठ द्या मला थालपीठ खायचं म्हणून त्यांना पीठ दिलं होतं लाल्या मग तू पीठ दिलं मला पीठ कोणाचं होतं पीठ वय पीठ रंग्याचं होतं रंग्यानं मला म्हणला कामाला जायचं काटे घ्या अजून हाना त्याला खरं खोटं कसा बोलतोय सारखी भांडणच कसं आमचं मला काय माहिती अरे मला काय लाल्याने मला पीठ दिलं ग मी नाही चूर्ण आणला ग मला म्हणतो छकुलीच्या आईने दिलंय पीठ ते चेष्टा बघायला 5 वाजता इथं कामाला रंग्या चालला होता तर मला म्हणले तुमच्या दाजीच्या कामाला चाललोय मी उशीर झाला एवढं पीठ दळून आण मावशी पीठ दळायला चाललो होतो बरं ती जाऊ दे पीठ किती शिल्लक राहिलंय हाय थोडस राहिलंय जाऊ दे लय मारलं त्याला म्या बसा खाली तुम्ही सगळे जण आता खावा जा खाऊन आता नका करू ती पीठ द्या आणि ही आहे ना एवढं घेऊन जातो घरी हा जरा गेला ते ऐक पीठ एवढं खाऊ दे आम्हाला इथं आता बघा मावशी राहू बर थांब पीठ आणून देते घरी करून हा जा उभा थांब पीठ घेऊन लगेच आली मी राहू बा आणा किती एवढं ते अरे केलंय एवढं खावायला बघ कसलं त्याने रंगीला निरवायचं आणि रंगीला घेऊन जा पीठ राहिलं दे की आमचं पीठ बी
देऊ आहे मग काय आता बरोबर देते थांब ओकेच काम झालं पीठ घेऊन येते दम. बरोबर जाऊ दे. हा जात झाली असं माझ्या पोराकडून चुकी पण एवढ्या पिठणे आणि गेला म्हणा करून देत टाका टाका तुम्ही आणि मावशी मी काय म्हणते हा. ते पोराला चांगलं शिकवा काय त्याला काय काय झालंय रे असं चोऱ्या बिऱ्या करते मग तुमच्या पोराचं लग्न होणार खाल्लं ते खाल्लं ना तर माझ्या पोराला नाव ठेवून जाते बरं अहो पण त्याच्यामुळे तुमचं लग्न होणार नाही बघ लग्न होतंय का नाही तुमचा काय आशीर्वाद लागतोय आता असं नका नका बघू या आता एका ताटात जेवताय ना तुम्ही नाव ठेवतोय रा अहो मला तसं नव्हतं म्हणायचं पण असं नव्हतं वागायला पाहिजे पीठ दिलं की आता मी जातो की आता मी जा 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 राहिला म्हणा कर खा